छत्रपती संभाजीनगरमध्ये एका अल्पवयीन मुलीला चपाती येत नाही म्हणून चटके दिले गेले। क्रूर आई वडिलांवर आता गुन्हा दाखल झालेला आहे। चपाती बनवता येत नसल्याच्या कारणावरून 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला चटके दिले गेले। शिवाय जेवण दिलं गेलं नाही आणि गच्चीवर झोपायला भाग पाडलं असा धक्कादायक प्रकार वाळूज औद्योगिक वसाहतीतल्या रांजणगाव इथे समोर आलाय। हे क्रूर कृत्य इतर कोणी नाही तर या पीडित मुलीच्या आई वडिलांनीच केलंय। या प्रकरणामध्ये मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी MIDC वाळूज पोलीस ठाण्यात तिच्या आईवडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सचिन, या मुलीच्या प्रकृतीविषयीचे आता काय तपशील आहेत आणि पोलिसांकडून काय कारवाई नेमकी या प्रकरणात झाली आहे? रिकी, पोलिसांकडून या प्रकरणात आता जे क्रूर आई वडील आहेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हा जो कुटुंब आहे हा राजस्थान येथील कुटुंब होता आणि व्यवसायानिमित्ताने ते छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये आला होता आणि त्यानंतर लॉकडाऊनच्या काळामध्ये हा कुटुंब या ठिकाणी येऊन उदरनिर्वाहासाठी आला होता आणि त्यानंतर या जी पीडित मुलगी आहे ही 17 वर्षीय मुली अनेक महिन्यांपासून तिच्यावरती जे आई वडिलांकडून अत्याचार सुरू होता, तिला या न त्या कारणाने तिथं छळ केला जायचा, तिला उपाशी ठेवलं जायचं, तिला गच्चीवर झोपायला भाग पाडलं जायचं, तिला किरकोळ कारण जे चपाती येत नाही म्हणून तिला अशा पद्धतीने अमानुष पद्धतीने चटके दिले गेले आणि हा सर्व प्रकार असह्य झाल्यानंतर तिने आता पोलीस स्टेशन गाठलं आणि त्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जी जी, धन्यवाद सचिन सगळ्या माहितीसाठी।